विधान परिषदेचं चॉकलेट भेटलं की शेतकऱ्यांचा नेता, स्वतःला शेतकरी म्हणून घेणारा शेतकरी नेता शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा झाला आणि त्या शेतकऱ्यांच्या उरावरतीच अगदी जंगी मिरवणूक काढून सांगितलं की तुमची काही किंमत नाहीये, तुम्ही फक्त असेच वापरले जाणार। हो, शेतकऱ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या त्या प्रत्येकाने आज तेच केलंय, पण आपल्याला लढावं लागेल। हे सरकार विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जीवावरती विनाश मारत आहे। शक्तीपीठ माहिती आहे ना, त्या शक्तीपीठाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकरी विरोध करतोय। आतापर्यंत जिथं जिथं अधिग्रहण करायला गेलं सरकार, तिथं तिथं संघर्ष झालाय पोलिसांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये। तो संघर्ष मिटवायचा असेल तर आपल्याला सरकारच्या विरोधात एकत्र व्हावं लागेल। आपल्याला शेतकऱ्याची लेकरं म्हणून एकत्र होऊन लढावं लागेल। कोणी नेता नाही ना कोणी मोठा पुढारी, फक्त आपल्याला एक शेतकरी म्हणून एकत्र येऊन लढायचंय। त्याच्यासाठीचा आजचा हा शेतकरी मेळावा आहे। कुठे? पलूस तालुक्यामध्ये घोगाव लोकनेते बाबासाहेब पाटील मंगल कार्यालय येथे अगदी भव्य दिव्य शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। जे सरकार विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माथी विनाश मारायला निघालंय, त्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र या। एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या मध्ये येतोय लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी।